मानसून के दौरान बिजली उत्पादन में किसी तरह की समस्या न आए, इसके लिए चंद्रपुर पावर स्टेशन ने लगभग 8 लाख टन कोयले का भंडारण करने का निर्णय लिया है। बरसात के दिनों में कोयले के गीले होने से बिजली उत्पादन पर असर पड़ता है। चंद्रपुर महाऔक्षणिक बिजली उत्पादन केंद्र इस वर्ष बारिश के मौसम में लगातार बिजली उत्पादन करने के लिए महत्वपूर्ण निर्णय लिया है। इसके लिए गीले कोयले के कारण बिजली उत्पादन में कोई रुकावट न हो, इसके लिए करीब 8 लाख टन कोयले का भंडारण करने की योजना बनाई गई है। बरसात के दिनों में कोयला गीला हो जाता है। गीला कोयला बिजली उत्पादन में कई समस्याएं पैदा करता है। कई बार अच्छा कोयला नहीं मिलने से बिजली उत्पादन भी ठप हो जाता है। इन सभी बातों को ध्यान में रखते हुए मानसून के दिनों के लिए लगभग 8 लाख टन कोयले का भंडारण करने का निर्णय लिया गया है। हे बघा की दरवर्षी पावसाळ्यात नेहमी ओला कोळसा आणि कोळशाची क्वांटिटी कमी असल्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. पण ह्यावर्षी आमच्याकडे सफिशियंट कोल क्वांटिटी आहे. कोलचा स्टॉक आम्ही बिल्डअप केला आहे. जवळपास आमच्याकडे 8 लाख टन कोळसा आमच्याकडे अवेलेबल आहे आणि तो व्यवस्थित प्रिझर्व करून ठेवलेला आहे. त्यामुळे ह्यावर्षी पावसाळ्यात कुठेही आम्हाला वीज निर्मितीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि आम्ही मॅक्झिमम वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न ह्या पावसाळ्यात देखील आमचा राहणार आहे. आमच्याकडचा जो स्टॉक आमच्या स्टॅकयार्डमध्ये आम्ही कोल जो ठेवत असतो त्याच्यावर आम्ही टार्पोलिननी पूर्णपणे कव्हर करत असतो. टार्पोलिन कव्हर करण्याच्या आधी आम्ही त्याला व्यवस्थित कॉम्पॅक्टिंग करून ठेवत असतो आणि त्याच्यावर टार्पोलिन टाकत असतो. ज्यावेळेस आम्हाला कोळसा काढायचा असतो त्यावेळेला थोड्या वेळाकरता टार्पोलिन बाजूला करून आम्ही तिथला कोळसा लिफ्ट करत असतो आणि परत टार्पोलिन व्यवस्थित त्याच्यावर झाकून ठेवतो. त्यामुळे पावसामुळे कोळसा ओला होणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेत असतो.